वाला का झाला, त्यांची बदली का झाली? मला वाटतं कोकाटेंचा राजीनामा मागायला हवा होता. कोकाटेंना बाहेर काढून टाकायला पाहिजे होतं राजकारणातनं. अशा माणसांना म्हणजे एकदा नाही, त्यांनी किती वेळा अपमान केला, किती वेळा काय काय म्हटलं. आता अशा माणसाला, आणि त्याचं ना आज मी सकाळी मुद्दाम, माझी ती सवयच आहे, मी सगळं सर्च केलं तर हे आधी 99 मध्ये राजकारणात आले. आल्यानंतर आधी ते काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसमधनं राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादीमधनं शिवसेनेत गेले, शिवसेनेमधनं राणेंच्या बरोबर बाहेर पडून परत काँग्रेसमध्ये आले, त्यातनं ते भाजपमध्ये गेले, भाजपमधनं इंडिपेंडंट लढले आणि परत राष्ट्रवादीत आले आणि ते आता मंत्री बनले आहेत. म्हणजे 26 वर्षात 8 वेळा जो पक्ष बदलतो त्याला कुठली विचारधारा आहे, कुठली देशसेवा करायची आहे, कुठली शेतकऱ्यांच्या भावना तो समजून घेईल. क्रीडा मंत्री झालेत त्याच्यावर तर आपण खूप जोक्सही ऐकले की आता याला पण, रवीला पण एक हे देऊन टाका म्हणून. पण मला असं वाटतं की जो माणूस 2 वर्षात आता 70चा आला, क्रीडा मंत्री, एखादा चांगला तरुण की ज्याला खरंच कनेक्ट आहे आणि युवकांशी तो कनेक्ट होऊ शकेल असा बनवायला हवा. पण ज्या महाराष्ट्राला 10वी पास अर्थमंत्री लाभलेत, म्हणजे ज्यांना ॲसेट काय, लायबिलिटी काय हे कळत नसेल, ते अर्थमंत्री आहेत, तर आपल्याला हे क्रीडा मंत्री नक्कीच चालले पाहिजेत. संजय शिरसाटांबद्दल काय सांगाल? आता काय बोलायचं, म्हणजे त्यांचं VIDC प्रकरण आपण बघितलं, MIDCच्या लँडचा घोटाळा आपण बघितला, त्यानंतर ते अख्खीच्या अख्खी बॅग उघडी होती पैशाची भरलेली, हे सगळं जेव्हा स्पष्टपणे दिसतंय, त्यानंतर मी अख्खं जगा त्यांच्या सामाजिक न्याय विभागात म्हणजे साईट अटेंडंट हे पद दाखवलं गेलं, पण होते कोण? सिक्युरिटी गार्ड. आणि ते सिक्युरिटी गार्ड का नाही म्हणाले? कारण त्यांच्या मंडळा थ्रूच अपॉइंटमेंट करणं भाग होतं, पण तसं करायला नको, पैसे खायला हवेत म्हणून साईट अटेंडंट नाव दिलं आणि तसं टेंडरिंग प्रोसेस केलं. ह्या सगळ्या गोष्टी दाखवून सुद्धा ते तिथे चिटकत आहेत. त्यामुळे कठीण आहे, काय बोलायचं. त्यांच्या मुलाचं प्रकरण बाहेर आलं, किती आली तरी जर कोणाला लाज वाटत नसेल तर आपण काय म्हणणार? सुरेश धस सध्या शांत झालेत. सुरेश धस, त्यांच्या विरुद्ध मी 2011 पासून लढत होते. 11-12 म्हणजे जेव्हा आम आदमी पक्ष झाला तेव्हापासून मी जेव्हा बीडला जायचे, तर म्हणून मला आता आश्चर्य वाटलं की जेव्हा ते धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलायचे. कारण मला असं वाटतं ह्यांचं ना सगळ्यांचं मस्त असं सेटिंग असतं की आत्ताच्या घटकेला परबांचं पण कालच आपल्याला कळलं की योगेश कदमचे काका काही त्या परबांना जाऊन भेटले आहेत वगैरे. तर हे सगळं यांचं कसं असतं की तू लढल्यासारखं दाखव, मग तुझ्या स्कॅम्स विरुद्ध मी बोलणार नाही, माझ्या स्कॅम्स विरुद्ध तू बोलू नको, पण मुद्दा मांडायचा, हो हा करायची. तर तसंच धसांनी केलं. धसांची दहशत कमी नाही आहे, त्यांचे गैरव्यवहार कमी नाही आहेत, ह्या सगळ्या गोष्टी सर्रास चालतात. आणि मी त्यांच्या विरुद्ध तो 2012 पासून लढत होते, म्हणून आत्ता त्यांच्याबरोबर मी कुठेही तुम्हाला दिसले नाही. पण हे सगळं करत असताना जसं तुम्ही म्हणालात की शेवटी हातात मिळालं काय, निष्पन्न काय होतं? नाही ना. मग हा बदल घडला पाहिजे असं नाही वाटत का? आणि त्यासाठी म्हणून आपण सक्रिय राजकारणात उतरलं पाहिजे असं नाही वाटत का मनात? नाही, मला आता किंवा इंडिपेंडंट म्हणून तरी पक्ष हा वेगळा भाग झाला, आता त्याच्यावर नाही कधी मी विचार केला. मला जेव्हा मी आम आदमी पक्ष सोडला तेव्हा हे सगळ्या प्रस्थापित पक्षाच्या सगळ्यांनी विचारून झालं, पण अगदी सगळ्याच पक्षांनी, मला नावं नाही घ्यायची आहेत कोणाचीच, पण मला असं वाटतं की आय डोंट थिंक आय एम कट आउट फॉर दॅट. कारण इंडिपेंडंट म्हणून मी काही साध्य करू शकणार नाही. आता मी कुठल्या पक्षात जायचं म्हटलं तर आजूबाजूला जे चाललेलं असेल ते बघवणार नाही. मग पुन्हा जर मी आम आदमी पक्षात टिकू शकत नसेल तर ह्या इतर पक्षात तर शक्यच नाही असं स्ट्रॉंगली वाटतं, म्हणून मी तो प्रयत्नही केला नाही. त्यामुळे अखेरकार अंजली दवानिया, म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की आज का अण्णा असं दिसतं आम्हाला त्याच्यामध्ये, की अण्णा जर, म्हणजे त्या काळात आम्ही अण्णांची आंदोलनं पाहिलेली होती, ह्या काळात जर तसं आंदोलन किंवा तसे मुद्दे घेऊन किंवा सत्याची कास पकडून जर पुढे जायचं असेल तर थेट जाऊन भिडावं लागतं, थेट जाऊन अजित पवारांना भेटावं लागतं आणि फाईल द्यावी लागते. हो, अगदी भेटावं लागतं, भिडावं लागतं, सगळं ठीक आहे. आणि पण सगळ्या 4 FIR, 39 डिफेमेशन केसेस 6 जिल्ह्यांमधल्या, ते झेलावंही लागतं. आणि नशिबाने तेवढा पैसा तरी आहे आज आमचा, म्हणून मी लढू तरी शकते. माझ्या जागी जर कोणी सामान्य एखादी स्त्री असती, एक सामाजिक कार्यकर्ता, तर तिला लढणं पण शक्य नव्हतं, इतके हे जेरीला आणतात. पण यावेळेस त्यांना एक वेगळी व्यक्ती मिळाली आहे की जी त्यांना
पुरून उरेल अशी आहे, तर लढूया, बघूया, मला तेवढं जेवढं झेपेल